हुपरी शहरातील 2 चांदी व्यापाऱ्यांना हुपरी शहरालगत असणाऱ्या माळी पेट्रोल पंपाजवळून पट्टणकोडोलीच्या दिशेने जात असताना त्यांच्या दुचाकीसमोर बिबट्या सदृश्य प्राणी दिसल्याची घटना घडली आहे। हा प्राणी स्मशानभूमीच्या दिशेने गेल्याचं त्यांनी सांगितलं आणि ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण हुपरी गावात पसरली। त्यामुळे हुपरी शहर परिसरामध्ये घबराटीचे वातावरण पसरलेले आहे। दुसरीकडे बांदारमळा या ठिकाणी देखील पांडुरंग बांदार यांना देखील बिबट्या सदृश प्राणी दिसून आल्याचा प्रकार समोर आला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील भीती पसरलेली आहे। याची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्राण्याचा शोध घेण्यास सुरुवात केली असून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत। केके न्यूज साठी हुपरीहून सुलतान नदाब। मी मंगेश रामचंद्र वंजारे, वनरक्षक हातकलंगले। आज रोजी बांदारमळा या ठिकाणी पांडुरंग बांदार यांना त्यांच्या वस्तीवर बिबट हा वन्यप्राणी दिसला। त्या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही आमच्या टीमसोबत या ठिकाणी आलेलो आहोत। सोबत पोलीस पाटील आहेत। तर बिबट हा वन्यप्राणी त्याला दिसला, त्या अनुषंगाने आम्ही या परिसराची पाहणी केली। तर बिबट या वन्यप्राण्याच्या खुणा, पायाच्या खुणा आम्हाला दिसून आल्या। तर माझे असं आव्हान आहे येथील गावातील शेतकऱ्यांना किंवा ग्रामस्थांना, जे लोक सकाळी किंवा संध्याकाळी शेतावर वस्तीवर जात असतात त्यांनी त्यांच्या हातामध्ये टॉर्च, घोंगराची काठी असं या वस्तू घेऊन शेतामध्ये जाव्या। तसेच शेतामधील जी कामं करत असताना वाकून कामं जे करतात ती कामं टाळावीत। शेतामध्ये जात असताना रात्रीचं वगैरे तुम्ही जर पाणी पाजायला वगैरे किंवा जात असाल तर अशा वेळी तुम्ही ग्रुपने जावा। त्यानंतर तुम्हाला जर शेतामध्ये जात असाल तर अशा ठिकाणी तुम्ही मोबाईलचा आवाज, मोबाईलवर जी आपली भक्तिगीतं असतात ती भक्तिगीते लावा। त्यामुळे काय होते की एक माणूस नाही तर समुदायाने आपल्याकडे लोक येत आहेत असं त्याला वाटतं आणि तो त्या ठिकाणी निघून जातो। तसेच वस्तीवर जर तुमची लहान वासरे किंवा शेळ्या वगैरे असतील त्या बंदिस्त गोट्यामध्ये बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।